त्यानं ते पत्र घाईनं फोडलं आणि वाचलं. प्रिय पप्पासाहेब यांसनविवी मी काही खास कामानिमित्त येत आहे. आपला दिगंबर. हा मजकूर वाचून मालक भयंकर अस्वस्थ झाला. त्यानं ते पत्र फाडलं आणि तो स्वयंपाकघरात गेला. ते पत्राचे तुकडे चुलीत टाकून तो परत आला. पुन्हा त्यानं बाटली काढली आणि मस्तकातील विचार पांगवण्यासाठी तो दारू पीत बसला. पहिला ग्लास पिऊन तो स्वतःशीच म्हणाला, मोठी पीडा झाली. आज ही मीनाक्षी येणार आणि उद्याचे दिगंबरचं संकट येऊन या बंगल्यात ठाण मांडून बसणार. वासूचा टांगा राजूरच्या मार्गानं भरधाव धावत होता. क्षणोक्षणी त्याचा वेग वाढत होता. ताणबाज 2 मजबूत घोडी गती वाढवीत होती. मालकानं तो टांगा खास बनवून घेतला होता. ती घोडागाडीच होती आणि त्यासाठीच ती 2 घोडी मुद्दाम आणली होती. ती घोडी, ती सुंदर गाडीही ओढीत होती आणि वेळ पडल्यास मालकाला पाठीवर घेऊन दौडही मारीत होती. वासू गुडघ्यावर बसला होता. घोड्यांना चमकवीत होता. टांग्याची वावटळ झाली होती. गेल्या साली मीनाक्षी सुट्टीवर आली नव्हती. आज 2 वर्षांनी ती येत आहे. ती कशी दिसत असेल? ती मला ओळखील का आणि मी तिला ओळखू शकेन का? याचं वासूला कोडं पडलं होते. ती वाट मलकापूरपासून राजूरपर्यंत 3 मैल घनदाट जंगलातून जात होती आणि झाडीत चोर दबा धरून बसले आहे त्याचा वासूला विसर पडला होता. त्याच्या डोळ्यापुढं ती मीनाक्षीच सुंदर मूर्ती तरळत होती. मला उशीर झाला आणि बाई माझ्या आधी आली तर तिला ताटकळत बसावं लागेल म्हणून तो घोड्यांना फटकारीत होता. घोड्यांची तर नुसती भिंगरी झाली होती. वासू मालकाच्या घरचा पिढीजात चाकर होता. त्याच्या बापानं आपलं सर्व आयुष्य मालकाच्या घरी रात्रंदिवस राबून संपवलं होतं. पुष्कळ वर्षापूर्वी मालकानं मलकापूरला प्रथमच दारूचा गुत्ता सुरू केला होता. लोक त्या दारूच्या गुत्त्यावर रोज संध्याकाळी गर्दी करीत होते. गरीब श्रीमंत दारू पीत होते. वासूचा बाप सदू गरीब होता. त्याला कोणीच नव्हते. तो सालबोलीनं श्रीमंत शेतकऱ्याकडं चाकरी करीत होता. कसे तरी पैसे जमवीत होता आणि मालकाकडं जाऊन दारू पीत होता. पुढं दारूचं व्यसनच जडलं होतं आणि तो मालकाकडे दारू उधार पीत होता. मालक त्याला गुमान दारू देत होता. हळूहळू कर्ज वाढवित होता. काही दिवसात नव्हे, तब्बल 1 वर्षात सदूवर खूप कर्ज वाढलं आणि मग मालकानं तगादा लावला. सदू घाबरला. त्यानं हात जोडले. मी तुमच्याकडे चाकरी करून कर्ज फेडतो, तो म्हणाला आणि त्याच दिवशी तो मालकाकडे कर्जापोटी चाकरी करू लागला. सदू मालकाकडे राबत होता. पण जुनं कर्ज फिटत नव्हतं. कमीही होत नव्हतं. उलट दरवर्षी वाढत होतं. अन्न, कपडे, दारू यांचा हिशेब वाढत होता. ते एक प्रकारचं चक्रव्याज होतं. तशात मालकानं सदूच्या लग्नाचा नवा बूट काढला आणि त्याचं लग्न केलं आणि पहिल्या कर्जात लग्नाचं कर्ज मिळवून त्याचा डोंगर केला. सदू आणि ममताबाई ही दोघं मालकाकडं राबत होती. परंतु त्यांचं कर्ज फिटत नव्हतं. उलट दुप्पट वाढत होतं. मालकानं त्यांना एक खोपी बांधून दिली होती. ती बंगल्याजवळ राहून गुलामाप्रमाणे वागत होती. त्याच खोपीत वासूचा जन्म झाला. वासूला 4था महिना लागला आणि सदूला एक दिवस ताप आला आणि दुसऱ्या दिवशी त्याला फोड्या आल्या. त्यानं अंथरूण धरलं. एके दिवशी सदू कण्हत होता. घरात अंधार होता. ममताबाई सदूच्या उशाला बसली होती. आजारी सदू तिला दिसत नव्हता. ती त्याला चाचपीत होती, रडत होती आणि डोळे पुशीत होती. मध्यान्ह रात्र झाली होती. तिनं गुडघे पोटाशी धरले होते. वातावरण शांत होतं. मालक बंगल्यात दारू पीत होता. भान हरपला होता. एकाएकी त्याला आठवण झाली आणि तो उठून खोपटाकडे धावला. म्हणाला, काय रे, नांगरट झाली का? नाही सरकार, वासूचा बाप पडूनच हात जोडून म्हणाला. मला दिवे आल्यात. 2 दिवस मी पडूनच आहे. अर्ध वावर अजून नांगरायचं पडलंय. अरे हरामखोरा, चल उठ, आत्ताच्या आत्ता नांगर झोप चल. दारूनं बेबंद झालेला मालक घरात शिरला. त्यानं त्याची तंगडी धरली आणि त्याला ओढीत बाहेर काढला. तो मनमुराद लाथा मारू लागला. उशिरानं तो शांत झाला. नंतर त्यानं दुसरे चाकर बोलावले. एक पेट्रोमॅक्सची बत्ती पेटवली आणि वासूच्या बापाला शेतात नेला. तेव्हा खोपीत आकांत झाला. वासू आणि त्याची आई यांच्या आक्रोशानं रात्रीचं काळीज उद्ध्वस्त झालं. वातावरण थरथरलं. मध्यान्ह रात्र उलटली. मालक परत आला. एक नौकर वासूच्या आईला जाऊन म्हणाला, बाई